नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हेमलता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना, सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना।
कहने से नहीं साबित करने से होता है, दिलों में और लैब में। लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश इज नंबर 1। फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है। क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया। कंज्यूमर रिसर्च में 80% ने दिल से फेना को नंबर 1 पाया है, इसलिए फेना ही लेना। तिचा संदेश देणारे गौतम बुद्ध ज्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा प्रवास हा जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रातली काही उपासक आणि उपासिका येथे नेपाळ येथील लुंबिनी वनामध्ये आलेले आहेत। नेमका हा त्यांचा 15 दिवसाचा जो प्रवास आहे यामध्ये त्यांना नेमकं गौतम बुद्धांबद्दल असेल, त्यांच्या विचारांबद्दल असेल, त्यांच्या स्थळांबद्दल असेल, हे काय त्यांच्या मनामध्ये चाललेलं आहे हे आपण जाणून घेऊया। पण तत्पूर्वी आपल्यासोबत भंतेजी आहेत ज्यांनी या संपूर्ण स्थळांची माहिती आणि यथोचित माहिती दिलेली आहे। नेमकं त्यांचा या मागे काय उद्देश आहे हे आपण थोडक्यात त्यांच्याकडे जाणून शाक्यमुनी, शाक्यसिंह, तथागत, सम्यक संबुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व उपस्थित श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, बालक बालिका, आपण जी ट्रीप आणलेली आहे महाराष्ट्रामधून, आपल्या संभाजीनगर शहरातून तथा औरंगाबादमधून, तर ती या उद्देशानं आणलेली आहे की या लोकांना आपल्या जे स्थळं आहेत, श्रद्धास्थान आहेत, आपले जे आस्थेचे स्थळं आहेत त्या स्थळांची माहिती व्हावी, त्या स्थळांचे दर्शन व्हावे, हा एक शुद्ध हेतू असतो। आणि जिथे जिथे भगवंताचे चरणस्पर्श झालेले आहेत त्या स्थळावर आपण उभे आहोत, कारण ही संधी बऱ्याच लोकांना मिळत नसते। कारण बुद्ध म्हणतात की बुद्धाचं दर्शन दुर्लभ आहे आणि आपण खरोखर भाग्यशाली आहोत की आपल्याला बुद्धाचं पावनभूमीमध्ये येण्याची संधी मिळालेली आहे। आणि आपण सर्वांनी तेवढ्याच आस्थेनं, तेवढ्याच श्रद्धेनं त्याचा लाभ घेतला पाहिजे। आणि इथून गेल्यानंतर आपण तशीच बुद्ध धम्म संघाप्रती श्रद्धा आपली वाढवली पाहिजे, श्रद्धा द्विगुणित केली पाहिजे आणि बुद्ध धम्म संघाप्रतीच आपण जसं सांगितल्याप्रमाणे तसं आचरण केलं पाहिजे, पंचशीलाचं पालन केलं पाहिजे। आपण बघितलं आता की भंतेजींनी ज्या पद्धतीनं या उपासक उपासिकांना मार्गदर्शन केलं त्यात एक उपासक सुद्धा आपल्या सोबत आहेत। नेमकं त्यांची काय भावना आहे तेही आपण जाणू। मी राजेंद्र राधाकिशन ठोकर, राहणार संभाजीनगर। आम्ही ट्रीप बरोबर आलो तर मला खूप आनंद झाला आहे, कारण माझे 5 वर्ष झाले मी या ट्रीपचं म्हणजे मागावं करत होतो पण मला लागत नव्हतं। आता ते माझं सार्थ झालं तर भगवंताच्या चरणी येऊन मी खूप प्रसन्न झालो। आपल्यासोबत एक उपासिका सुद्धा आहेत, नेमकं त्यांना काय वाटतं या संदर्भात आपण ते थोडंसं जाणून घेऊ। जय भीम। माझं नाव स्वप्ना प्रशांत नंदेश्वर। आम्ही संभाजीनगरच्या ट्रूपमधून इथे आलेलो आहे। ही लुंबिनी ही नेपाळमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांची जन्मभूमी आहे। या ठिकाणी येऊन आम्हाला त्यांचे जिथं वावरले ते तिथं ज्यांचा जन्म झाला त्या ठिकाणी येऊन आम्हाला नतमस्तक व्हायचं होतं। ह्या दृष्टीने आम्ही तेवढं दुरून इथं आलेलो आहे आणि इथं आल्यानंतर खरोखर जी शांती लाभते ती शांती आपल्याला इतरत्र कुठेही लाभत नाही। त्याकरिता इथे येऊन सर्वजण आम्ही नतमस्तक होतोय। आणि या सोबतच उपासक उपासिकांनी यांचं म्हणणं तर मांडलेलं आहे, पण प्रेरणा सेवा ही संस्थेचे संचालक आहेत ज्यांनी हे सर्व आयोजन केलेलं आहे। नेमकं त्यांचा यामध्ये काय उद्देश आहे किंवा नेमकं काय त्यांची भावना आहे हे आपण जाणून घेऊया। सर्वांना सप्रेम जय भीम। मी संजय साळवे। याच्या मागे भावना हीच आहे की माझे आई वडील यांची खूप इच्छा होती की या ठिकाणी येऊन नतमस्तक व्हावे, परंतु वयामानानुसार ते आई तर आता 94-95 वर्षाचे आहे, परंतु वडील पण मला सोडून निघून गेलेले आहे। परंतु त्यांची सुप्त जी काही इच्छा होती ती इच्छा मी दरवर्षी कमीत कमी 50-60 किंवा माझ्याकडून होईल तेवढे उपासक उपासिका असेल यांना या धम्मसहलीचं आयोजन करून त्यांना प्रत्येक स्थळ जे असेल जन्मापासून तर मूर्तीपर्यंत तथाकथांचे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या उपासिकांपर्यंत पोहोचवावे यासाठी या सहलीचं मी आयोजन करतोय। आणि यातून जास्तीत जास्त उपासक उपासिका यांचं जीवन सुकर व्हावं आणि त्यांच्या मनात जे काही विकार असतील ते विकार निघून त्यांच्या शरीरामध्ये चांगले गुण यावे आणि त्यांच्या मुलाबाळावर चांगले संस्कार व्हावे, हा एक शुद्ध हेतू या सहलीमागे। कुठलाही आर्थिक व्यवहार किंवा कुठलाही राजकारण यामागे नाही आहे, शुद्ध हेतू आहे। त्यासाठी मी जास्तीत जास्त
जे उपासक उपासिका असेल त्यांची खरोखर इच्छा असेल या सहलीच्या माध्यम न्यूजची चॅनल सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या मार्फत मी आव्हान करतो की जे खरोखर गरीब असेल, ज्यांच्याकडे खरोखर पैसे नसतील, अशा गरीब लोकांना मी फुकटमध्ये पण प्रवास घडून आणेल आणि त्यांची इच्छा पूर्ण करेल, हे मी सर्वांना आव्हान करतो. आपण बघितलंच आहात की आम्ही महाराष्ट्रातलेच नव्हे तर जगभरातनं गौतम बुद्धांचे साधक या ठिकाणी येतात आणि हेच आपण बघत असतो हजारोच्या लाखोच्या संख्येने इथे उपासक उपासिका आलेले आहेत. मी रवी गाडेकर, सुपर महाराष्ट्र न्यूज, लुंबिनी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.